जागतिक लोकमान्यता असणारी परंपरा म्हणजे वारकरी परंपरा। आमदार गोपीचंद पडळकर। आपल्या भारत देशात अनेक चांगल्या परंपरा आहेत, त्यापैकी सर्वात मोठी व जागतिक लोकमान्यता असणारी परंपरा म्हणजे वारकरी परंपरा होय। जगामध्ये वारकऱ्यांना खूप मानाचा स्थान आहे। जगातील एकमेव देव म्हणजे पंढरपूरचा पांडुरंग होय, असे वारकरी संप्रदायाविषयी गौरवोद्गार काढले आहेत आमदार गोपीचंद पडळकर यांनी। ते विश्व माऊली आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था दिगंज आयोजित भव्य दिव्य बाल सुसंस्कार शिबिर सोहळा कार्यक्रमात बोलत होते। ते काय म्हणाले ते पाहू। विश्व माऊली आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था दिगंज या संस्थेचे सर्वेसर्वा माननीय कुंभार महाराज, दोन्ही भाऊ, माझे सहकारी मित्र माननीय प्रणवदादा, आमचे जुने सहकारी आणि सर्वसामान्य घटकांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून मी परखड भूमिका घेतात ते कांतीलाल कारळे साहेब, गायकवाड महाराज, आपल्या पळसीहून आलेले रानगे महाराज आणि तुम्ही सर्व विद्यार्थी, महाराष्ट्र आणि कर्नाटकातून आलेले सर्व विद्यार्थी मित्रांना माझा नमस्कार। आपल्या भारतामध्ये अनेक परंपरा आहेत आणि त्या परंपरांना लोकमान्यता आहे आणि त्यापैकी एक परंपरा म्हणजे आपली वारकरी परंपरा, की ज्याला जागतिक मान्यता आहे। जगामध्ये वारकऱ्यांना एक खूप मानाचं स्थान आहे। पंढरीच्या पांडुरंगाला आपण सगळेजण मानतो। पंढरपूरचा पांडुरंग हा गोरगरिबांचा, बदल्या गाजल्यांचा, ज्यांच्या घरी 18-20 दारिद्र्य आहे अशा सर्वांचा, 18 पगड जातीतल्या बहुजनांचा, शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा देव आहे आणि जगामध्ये एकमेव असा देव आहे की जी आपली वारी निघते, त्या वारीचं तुम्हाला निमंत्रण जात नाही, त्या वारीला तुम्ही प्रमुख नसतो, त्या वारीचं तुम्हाला फोन करून सांगावं, व्हॉट्सअपवर तुम्ही या, त्याची तारीख काढा, असं काही नाही। ज्या वारीला निमंत्रणाची गरज नाही तरी लाखो वारकरी आषाढ आणि कार्तिक वारीमध्ये दाखल होतात। हे जगातल्या लोकांना एक आश्चर्यचकित प्रश्न पडला, हे असं कसं काय घडू शकतं की पिढ्यानपिढ्या, शतकोन वर्ष हा वारीचा कार्यक्रम सुरू होतो। वारीमध्ये कुणाला पूर्ण जात नाही, वारीमध्ये काही नव्यानं सुविधा करण्याची आवश्यकता नाही, तरी सुद्धा इतकी लाखो लोक येतात। ही खरं तर पंढरपूरच्या पांडुरंगाची ताकद आहे, ही पंढरपुराच्या पांडुरंगाची मोठी शक्ती आहे। खरं तर तुमचं कौतुक केलं पाहिजे की तुम्ही इतक्या लहान वयात वारकरी शिक्षण घेण्यासाठी तुम्ही तुमचं इतकं वय पण नाही होतं, आई वडिलांना सोडून 1.5 महिना तुम्ही दिगंजमध्ये आलाय। मी तुम्हाला सर्वांचं खरं तर कौतुक करतो की तुम्ही एक चांगल्या कामासाठी तुमचं आयुष्य अर्पित करायचं ठरवलेलं आहे आणि आमच्या संस्थेचं पण कौतुक करतो की दिगंजमध्ये अशी संस्था तुम्ही उभा केलेली आहे। 104 वर्षापूर्वी आळंदीमध्ये ही संस्था उभी केली होती आणि त्या संस्थेचं स्वरूप असं होतं की विद्यार्थ्यांच्याकडून फी घेणार नाही आणि शिक्षकाला पगार देणार नाही, अशा पद्धतीची संस्था 104 वर्षापूर्वी वारकरी शिक्षण संस्था उभी केली होती। आता तर खूप संस्था उभा आहेत महाराष्ट्रामध्ये जे विद्यार्थ्यांना ते शिक्षण देत आहेत। ही जी दिगंजमध्ये वारकरी शिक्षण संस्था उभी केलेली आहे, त्या वारकरी संस्थेच्या पाठीशी राहण्याचं आम्ही 100% ठरवलेलं आहे आणि या वारकरी संस्थेचा विकास व्हावा, आज जे मोठं लावले संस्थेचं त्याचा वटवृक्ष व्हावा आणि तो वटवृक्ष होताना जी काही मदत लागेल लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सगळेजण त्यांच्यासोबत उभे आहोत, एवढंच या निमित्तानं होतो आणि तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो की तुम्ही भविष्यात खूप मोठे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये तुमचं नाव व्हावं, मोठे कीर्तनकार व्हा, जे कीर्तनकार होणार नाही एक चांगला माणूस व्हा आणि तुमच्या हातून एक चांगलं समाज मन तयार करण्याच्या दृष्टिकोनातून समाजामध्ये एक चांगली निर्व्यसनी पिढी, अध्यात्माला परिपूर्ण अशी पिढी तयार करण्याच्या दृष्टिकोनातून तुमचं आयुष्य
पुढं कामाला लागावं अशा पद्धतीच्या तुम्हाला मी शुभेच्छा देतो. संस्थेच्या सर्व कर्मठ टीम त्यांची जी आहे आणि महाराज आपल्या आलेल्या 1.5 महिना तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनाही शुभेच्छा देतो. माझा मान सन्मान केला त्याबद्दल आभार.